क्लस्टर समूह योजनेचा लाभ गणपती उद्योगांनी घ्यावा. जिल्हाधिकारी किशन जावळे. हमरापूर विभागातील गणपती कारखान्यांना दिली भेट. पेण तालुक्यातील हमरापूर हे गणपतीचे माहेरघर असून देशात तसेच परदेशातही येथून गणेश मूर्ती पाठवल्या जातात. नुकतेच या गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत क्लस्टर विकसित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त गणपती व्यावसायिकांनी एकत्र येऊन या क्लस्टर समूह केंद्र योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हमरापूर विभागातील गणेश मूर्ती कारखान्यांना भेट दिल्यानंतर जोहे येथे केले आहे. महसूल पंधरवडानिमित्त जिल्हा उद्योग केंद्राद्वारे श्री मोरया गणपती आयडॉल फाउंडेशन आयोजित क्लस्टर समूह विकास केंद्र योजना मार्गदर्शन कार्यक्रम हमरापूर जोहे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक GS हरळय्या, पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाल, नायब तहसीलदार प्रसाद काळेकर, क्लस्टर विशेष हेतुवहन संस्थेचे निशिकांत गायकवाड उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जावळे म्हणाले की हमरापूर विभागात 200 पेक्षा जास्त गणपती बनवणारे कारखाने आहेत. येथील कारागीर अतिशय सुबक, आकर्षक, मनमोहक, सुंदर अशा गणेश मूर्ती बनवतात. या मूर्ती भारतातील सर्व भागात तसेच परदेशातही पाठवल्या जातात. या गणेश मूर्ती कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाद्वारे हमरापूर येथे क्लस्टर समूह केंद्र तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून मूर्तिकारांना विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येईल. तसेच एकत्रित सुविधाही घेता येतील. तसेच आगामी काळात क्लस्टरसाठी लागणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्रात अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही जावळे यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहाय्य करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हरळय्या यांनी उद्योग विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या क्लस्टर समूह केंद्र योजनेअंतर्गत गणपती कारखानदार यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमापूर्वी जिल्हाधिकारी जावळे यांनी हमरापूर जोहे तांबडशेत येथील गणपती कला केंद्राची पाहणी करून गणेश मूर्ती कशा पद्धतीने बनवतात याची सविस्तर माहिती घेतली. कार्यक्रमात स्थानिक सरपंच, गणपती कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामुंबईसह सुनील पाटील, पेण. पेण तालुक्यातील हमरापूर या गावाच्या गणपतीला नुकतंच GI मानांकन मिळालेलं आहे आणि या GI मानांकन प्रमाणपत्राचं मागच्याच महिन्यामध्ये आम्ही वितरण या मंडळाला केलेलं आहे. या ठिकाणी जवळजवळ 200 पेक्षा जास्त गणपतीचं उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आहेत. त्या सर्व फॅक्टरी अतिशय चांगल्या दर्जाचे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे गणपती निर्मिती करतात आणि परदेशातही पाठवतात. किंबहुना भारताचं सर्वत्रच इथून गणपती जातात. अतिशय कलाकुसरीचे सुंदर, मनमोहक, आकर्षक अशा ह्या मूर्ती बनवतात. या मूर्तिकारांना इथे काही अडचणी येतात. त्या चिखलाची आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची मिक्सिंग असेल, त्यांना लागणारे ते मोल्ड असतील किंवा त्यांना लागणारं ते डिस्टेंपरचं सामान असेल, त्यांना लागणारं ते पेंटिंगचं साहित्य असेल, तर याच्यात त्यांना अधिक मदत व्हावी, त्यांना सोय मिळावी आणि या मूर्ती आणखी आकर्षक, आणखी चांगल्या व्हाव्या. आता यासाठी आपण इथं क्लस्टर तयार करतो आणि या क्लस्टरमध्ये आपण त्यांना एक कॉमन फॅसिलिटी सेंटर देतो की ज्या ठिकाणी त्यांना मोल्डची फॅसिलिटी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स असतील, कलरिंगच्या मशीन्स असतील आणि त्या सर्वांनाची फॅसिलिटी उभी राहील. यासाठी इथे 40 उत्पादकांनी मिळून एक स्पेशल पर्पज व्हेकल बनवलेलं आहे. त्याची कंपनी रजिस्टर करून त्याचं कंपनीत रूपांतर केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत हे क्लस्टर आम्ही या ठिकाणी उभं करतो. पुढच्या 7 ते 8 महिन्यामध्ये या क्लस्टरसाठी लागणाऱ्या मशीन आम्ही या ठिकाणी आणणार आहेत आणि ते क्लस्टर आम्ही कार्यान्वित करणार आहेत. आणि निश्चितपणानं हमरापूर पेण तालुका हे संपूर्ण देशामध्ये एक अतिशय महत्त्वाचं गणपती निर्मितीचं केंद्र आहे. त्याच्यामुळं रायगड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे.